रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब, बारकू यायचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ये बारकू ये, बैस माझ्याजवळ, असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळाळत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकळल्या नव्हत्या. इरली फार सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्यासोबत शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो एक दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना व लघवीसही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला एनिमा, घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंता आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाआप्पा आले होते. माझा भाऊ गडाबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस. बराच की आहेस रे. नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ, रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही खाल्ली हो डाळ. का सारीजणं मला बोलता, असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई मला ठेवा, आई मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळा तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही नाही होत. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला. आई, तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकांस दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांच्या आकाशात तारे होतात असे वडील आम्हास सांगतात.
आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयंताचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती, या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही, मी पामर किडा. परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभायला पूर्वसुकृतच लागते. बहुधा सुकृतांची जोडी पदरी असावयास लागते. सत्संगी लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते. परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.